Students, today we are going to learn a poem 3.1 If. The title of this poem is If and the poet is Rudyard Kipling. The poem If is an advice given by a father to his son on how to be successful and yet be a good human being. The poet advises his son that if he calm, patient, confident, balanced, hardworking, humble, and fulfills all the conditions that the poet has mentioned in the poem, then he will not only be successful but also be a human being in the truest sense. First stanza. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. If you can trust yourself when all men doubt you, but make allowance for their doubting too. If you can wait and not be tired by waiting, or being lied about, don't deal in lies, or being hated, don't give way to hating, and yet don't look too good nor talk too wise. डिफिकल्ट वर्ड्स. कीप युअर हेड, डोकं शांत ठेवणे, शांत राहणे. मेक अलाउन्स फॉर, इतरांचे स्वतःबद्दल मत विचारात घेणे. बीइंग लाईड अबाउट, एखाद्याकडून इतरांबद्दल खोट्या गोष्टी बोलल्या जाणे. डोंट गिव्ह वे टू हेटिंग, द्वेष आणि तिरस्काराला बळी पडणे. आणि टॉक टू वाईज म्हणजे गरजेपेक्षा जास्ती चांगले नसावे. The meaning of the first stanza. The poet says his son to keep calm even when people around him are angry, impatient, or blaming him. He should trust himself even when others doubt him. If he can wait and not be tired by waiting, then the word is his. Students, look at the lines. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. Keep your head and losing theirs. इथे दोन ऑपोजिट आयडियाज वापरलेल्या आहे, म्हणून इथे अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच आहे. त्याचबरोबर शेवटची लाईन बघा. अँड येट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. TOO लेटर हे रिपीट झालेलं आहे, म्हणून इथे रिपिटिशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. त्याचबरोबर थर्ड लाईनमध्ये पण बघा. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू. ट्रस्ट आणि डाऊट दोन ऑपोजिट आयडियाज इथे आलेल्या आहे, म्हणून इथे सुद्धा अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच आहे. मराठी मिनिंग बघा. स्टांजा नंबर फर्स्ट. बघा, या कवितेमध्ये वडील आपल्या मुलासमोर आयुष्याची वेगवेगळी गृहीतके मांडत आहेत. म्हणजे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्याने कसं वागायला पाहिजे ते सांगत आहेत. आणि ते म्हणतात की जेव्हा इतर तुझ्या आजूबाजूचे लोक जेव्हा चिडले असतील, संतापले असतील, तुझ्यावर दोषारोप करत असतील, त्यावेळेस तू डोकं शांत ठेव, संयम बाळग, संतुलितपणे विचार कर. जेव्हा सर्वजण तुझ्यावर अविश्वास दाखवत असतील त्यावेळेस तुला मात्र स्वतःबद्दल कॉन्फिडन्स असला पाहिजे, स्वतःवर विश्वास असला पाहिजे. मात्र त्यांचे बोलणे तू समजून घेण्याचा प्रयत्न कर, त्यांच्या विचारांचा तू आदर कर. तेव्हा तुला सगळ्यांची मनं जिंकणे शक्य होईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये तू संयम ठेवू शकलास, तुझ्या चिकाटी असेल, तुझ्याविषयी कोणी जर असत्य बोलत असताना तू शांत राहू शकलास आणि इतरांविषयी असत्य बोलणे, गैरसमज पसरवणे अशा गोष्टीपासून तू स्वतःला दूर ठेवू शकलास, तर तू चांगला माणूस बनशील आणि तुझाच विजय होईल. कुणी तुझा तिरस्कार करत असेल, तुला कमी लेखत असेल, तर त्याचा तू स्वतःवर परिणाम होऊ देऊ नकोस. आणि हे सगळं करत असताना आपण खूप चांगले आहोत, खूप महान आहोत असं तू समजू नकोस. किंवा स्वतः खूप जास्ती गरजेपेक्षा जास्त चांगला तू वागू नकोस. स्वतःच्या ज्ञानाचं प्रदर्शन करू नको. डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. सेकंड स्टांजा. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर,
if you can think and not make thoughts your aim, if you can meet with triumph and disaster and treat those two impostor just the same, if you can bear to hear the truth you have spoken, twisted by knaves to make a trap for fools, or watch the things you gave your life to broken and stoop and build them up with worn out tools. डिफिकल्ट वर्ड्स ट्रायम्फ यश, विजय, सफलता आणि डिझास्टर म्हणजे आपत्ती. इम्पोस्टर भोंदू, फसवे लोक. ट्विस्टेड बाय नेव्ज, नेव्ज म्हणजे नीच, फसवे लोक. आणि ट्विस्टेड बाय नेव्ज म्हणजे सत्य वळवून सांगणे. मीनिंग ऑफ द सेकंड स्टांजा. द पोएट सेज हिज सन, you don't look too good. Don't show off your knowledge. You can see dreams, but don't make dreams your master. You can think and not make thoughts your aim. And yet, don't look too good nor talk too wise. कवी आपल्या मुलाला म्हणतो आहे, तू स्वप्न जरूर पहा, पण स्वप्नांना तुझ्यावर हावी होऊ देऊ नकोस. स्वप्नांना स्वतःवर स्वार होऊ देऊ नकोस. विचार तू कर, मात्र विचारांच्या आहारी जाऊ नकोस. विचारांमध्ये स्वतःला भरकटू देऊ नकोस. चौफेर विचार कर. आयुष्यात तुला अफाट यश मिळो किंवा तुला अपयश मिळो, आपत्ती येऊ तुझ्यावर, आनंदाचे दुःखाचे मुखवटे घालून येणाऱ्या दोन्ही परिस्थितींना तू सारख्याच प्रकारे सामोरे जा. समान भावनेने आनंदाचा, दुःखाचा, यशाचा, अपयशाचा तू स्वीकार कर. आणि जर तू हे करू शकलास तर तू खऱ्या अर्थाने यशस्वी होशील. तू सांगितलेल्या एखाद्या वक्तव्याचा, गोष्टीचा जर काही अविश्वासू लोकांकडून स्वार्थासाठी किंवा इतरांच्या फसवणुकीसाठी जर वापर केला गेला, तरीसुद्धा तू स्वतः मेहनतीने घडवलेल्या गोष्टी बिघडताना पाहून तू खचून जाऊ नकोस, तर ते स्वीकार. जे आहे ते तू स्वीकार, त्याला नव्याने आकार दे. आणि सर्वसामान्य लोकांच्या गर्दीत मिळून मिसळून वागताना तू तुझी सद्विवेक बुद्धी काय कर, जागृत ठेव. अडथळे असताना तू शांत राहा आणि उपलब्ध असलेल्या साधनांमधून तू नव्याने पाया रच, नवीन जग बनव. थर्ड स्टांजा. You can talk with crowds and keep your virtue, or walk with kings nor lose the common touch. If neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you but none too much, if you can fill the unforgiving minute with 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that's in it, and which is more you will be a man, my son. Rudyard Kipling. कीप युअर व्हर्च्यू, मूल्य जपणे, नैतिकता टिकवून ठेवणे. लूज द कॉमन टच, सामान्य लोकांशी संपर्क तोडणे. काउंट विथ यू, सगळ्यांशी समानतेने वागणे, समान संबंध ठेवणे. फॉरगिव्हिंग मिनिट, कोणासाठीही न थांबणारा काळ किंवा प्रत्येक क्षण हा अमूल्य क्षण असतो. 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन, 60 सेकंदाचा सदुपयोग. आणि बी अ मॅन म्हणजे परिपूर्ण व्यक्ती, उत्तम व्यक्ती बनणे. In the third stanza, the poet says that we should stay in touch with people from every class of the society. We should be able to talk with common man without losing our virtue or moral values. We should build ourselves strong enough mentally and physically so that neither enemies nor loving friend can hurt us. Moreover, we should develop healthy relationship with everyone around us so that everyone support us or given us important. Time is precious. A minute is filled with 60 seconds. Time is here called unforgiving as it waits for none and doesn't forgive him who wastes it. We should utilize every minute of our life in productive work. उच्च व्यक्तींच्या, श्रीमंत व्यक्तींच्या सहवासात राहून
तो आपले पाय जमिनीवर स्थिर ठेव. साधेपणाची कास सोडू नकोस. शत्रू असोत वा प्रिय मित्र असो, कुणालाही दुखवू नको. सगळ्यांशी समानतेने वाग. सगळ्यांशी माणूस म्हणून वाग. तरच तुझं माणूस म्हणून या जगातील स्थान उंचावेल. सामान्य लोकांशी संपर्क तोडू नकोस. आपली नैतिकता टिकवून ठेव. आणि राजा असो किंवा सर्वसामान्य असो, सगळ्यांशी कॉमन टच ठेव. म्हणजे सर्वसामान्य लोकांशी तू संपर्क ठेव. सरणाऱ्या काळाच्या प्रत्येक क्षणाचे मोल तू जाणून घे आणि सरणारे प्रत्येक मिनिट तू सत्कारणी लाव. ते 60 सेकंद तू पुरेपूर जेव्हा जगशील तेव्हा आणि तरच सगळे विश्व तुझ्यासाठी खुले होईल. शत्रू असो वा मित्र, कुणी तुला दुखवू शकणार नाही. सगळ्यांशी तू समानतेने वाग. आणि इथली प्रत्येक गोष्ट असं केलं तर तुझीच असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझ्या मुला, तू एक खरा परिपूर्ण माणूस म्हणून ओळखला जाशील. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेत वडिलांनी मुलाला जो उपदेश केलेला आहे तो खरोखरच तो उपदेश, तो सल्ला तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर जर तुम्ही अशा प्रकारे याच्यात दिलेल्या उपदेशाप्रमाणे जर वागलात तर त्या मुलाप्रमाणे तुमचंसुद्धा हे विश्व तुमच्यासाठी खुलं होईल आणि इथली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी असेल आणि तुम्ही खरे माणूस म्हणून, उत्तम व्यक्ती म्हणून, परिपूर्ण व्यक्ती तुम्ही बनाल. धन्यवाद.